गळ्यात झेंडूची माळा, हातात टाक, गुलालाची उधळण आणि विविध आकर्षक पेहराव करत ढोल ताशांच्या गजरात वीरांच्या मिरवणुकीने सोमवारी गोदा घाट परिसर दणाणला होता. मिरवणुकीत जुने नाशिक, हिरावाडी, पंचवटी परिसरातील शेकडो वीर सहभागी झाले होते. होळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच धुळवडीच्या दिवशी रामकुंड परिसरात वीरांची मिरवणूक काढण्याची परंपरा असून त्यामध्ये विविध देवदेवतांच्या वेशभूषा परिधान करून सहभागी झालेले हे वीर आपल्या घरातील देवांना स्नान घालण्यासाठी गोदा तीरी जमले होते. रामकुंडावर वाजत गाजत वीरांचे टाक आणून त्यांची पूजा करतात. मिरवणुकीदरम्यान कृष्ण, बाल छत्रपती शिवाजी, बाल हनुमान, शंकर, देवी, नवरदेव, मावळे, मल्हार अशा विविध वेशभूषा करत वीर सजले होते. नाशिकमध्ये परंपरेनुसार नवसाला पावणारा अशी ख्याती असलेल्या दाजिबा वीर हे खरे आकर्षण असते. या दाजिबा वीराचे दर्शन घेऊन आपल्या मनातील इच्छा बोलण्यास तो नवस पूर्ण होतो असे अनेकांचे अनुभव असल्याचे बोलले जाते. बेलगावकर बोलते. हे माझ्या मायेचं दैवत आहे. आज माझे मालक हिरामन शेठ बेलगावकर यांनी 35 वर्षे आज नाचवलेले. आज माझा 4 नंबरचा मुलगा हा देवगी नाचवतो. आम्ही 35 वर्ष पिढून पिढी हा बेलगावकरच्या घरात पाहुणा येते सत्कार करतो. त्याच्याने लोक येतात, दर्शन घेतात. लग्न होतं, नोकरी लागते, बाळ होतं, खेळायला घेतल्याशिवाय राहत नाही. त्याचा नवस 3 वर्षे, 4 वर्षे, 1 वर्ष असा हे लोक नवस करतात जे इच्छेप्रमाणे. हा देव काही मागत नाही. हा शिवशंकराचा अवतार आहे. हा कलियुगात आलेला आहे. हा आज कलियुगातल्या बालकांनी त्यांचे नवस पुरे करून घ्यावं. 2 हातीचं मसत जोडून त्यांची कलियुगाची शांती करावी. मी विनोद बेलगावकर यांची पुतणी बोलते. हा वीर नवसाला पावणारा आहे. हा ज्यांचे लग्न होत नाही तर हा देव त्यांना पावतो. आणि ज्यांचा बाळ होत नाही ते नवस करतात. मग ते ह्या दिवशी येऊन ते पाळणा हलतो. ते मग ते नवस फेडायला इथं येतात, मिरवणुकीला सहभागी होतात. आणि हा नवस वर्षाच्या आत पूर्ण होतो. मग दुसऱ्या वर्षी तेच फेडायला येतं. राजश्री राजू पावसकर या घराण्याची मुलगी. आमच्याकडे 300 वर्षापासून हा दाजिबा वीराचा सण चालू असतो आणि पिढीने पिढी चालू आहे. म्हणजे माझ्या आजोबा पंजोबा यांच्यापासून हे सण चालू आहे आमच्याकडे. आणि हा बाशिंगी वीर दरवर्षी नवसाला पावणारा बुधवारपेठेतनं निघतो आणि जुन्या नाशकामधनं घरी सकाळी 7-8 वाजता पोचतो.
गोदाकाठ परिसरात मिरवणूक पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केल्याने रामकुंडाला यात्रेचं स्वरूप प्राप्त झाले होते. स्टार न्यूजसाठी रोहित गायकवाड, नाशिक.